नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात आत्मविश्वास आणि यश आणण्यासाठी तयार आहात का? सिंह राशीतील पौर्णिमा तुमच्यासाठी एक महत्त्वाच्या संधीचा कालावधी आहे. येणाऱ्या 12 फेब्रुवारीला माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे. हा अत्यंत शुभ फलदायी महिना मानला जातो. त्यातही माघ महिन्यातील पौर्णिमा कुळाचारासाठी खूप महत्त्वाची मानतात. त्यातल्या त्यात ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जात असून ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी मनावर होणारा परिणाम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला प्रारंभ हा 11 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:55 होत असून 12 फेब्रुवारी 2025ला संध्याकाळी 7:22 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही पौर्णिमा सिंह राशीत उदय होत असून काही राशींना अतिशय लाभदायक असणार आहे. ही पौर्णिमा तिथी सिंह राशीत आहे, ज्यामुळे आत्मविश्वासाने परिपूर्ण सर्जनशील नेतृत्वावर भर देणारी अशीच ही पौर्णिमा ठरणार आहे. याच काळात व्यक्तीच्या भावना तीव्र होऊन स्वतःला व्यक्त होण्याची भावना ही व्यक्तीच्या अंगी तीव्रतेने बघायला मिळेल. तर मग असा या पौर्णिमेचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल जाणून घेऊया अधिक माहिती. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. माघ पौर्णिमा ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाणारी पौर्णिमा आहे. विशेषतः जेव्हा ही पौर्णिमा सिंह राशीत येते तेव्हा तिचे महत्त्व आणखीन वाढते. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी गंगा स्नान, दानधर्म, जप तप आणि पितृतर्पण केल्याने अत्यंत पुण्य प्राप्त होते. या दिवशी गंगा स्नान, विशेषतः प्रयागराज, हरिद्वार किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केले तरी अनेक जन्मांचे पाप नाहीसे होतात. गंगा स्नान केल्याने मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते. अन्नदान, वस्त्रदान, गोदान आणि सुवर्णदान या दिवशी केल्यास अक्षय पुण्य लाभते. विशेषतः गरिबांना आणि ब्राह्मणांना तीळ, गूळ, लोणी, चंदन, धान्य इत्यादींचे दान लाभदायक असते. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा केली जाते. शिवलिंगावर जल व बिल्वपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. सत्यनारायणाचे पूजन करून कथा ऐकल्यास कुटुंबात आनंद आणि समृद्धी कायम राहते. पितरांच्या तर्पणासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उपवास केल्याने आणि मंत्र जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सिंह राशीत माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व बघूया. सिंह राशी आणि चंद्रयोग. जेव्हा माघ पौर्णिमा सिंह राशीत येते तेव्हा चंद्र आणि सूर्य विशेष स्थानात असतात. सिंह राशीमध्ये चंद्र असेल तर आत्मबल आणि सकारात्मकता वाढते. हा काळ भक्ती, ध्यान आणि आत्मविश्लेषणासाठी उत्तम कालावधी मानला जातो, ज्याचा व्यक्तिमत्वावर अतिशय परिणाम पाहायला मिळतो. सिंह राशीतील लोकांसाठी हा दिवस विशेष फलदायी असतो. नवीन संधी आणि यश मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चंद्राच्या सिंह राशीत असल्याने नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास वाढीला लागतो. या दिवशी केलेल्या साधना आणि मंत्रजपामुळे ग्रहदोष शांतीस मदत होते. माघ पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या दिवशी गंगा स्नान, दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात समृद्धी येते, सुख शांती नांदते. तसेच चंद्रदेवाला अर्घ्य दिल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. पौर्णिमा तिथी, त्यातही माघ महिन्यातील पौर्णिमा ही अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते. स्नानदान यालाही विशेष महत्त्व असलेली ही तिथी काही ठिकाणी कुळधर्म, कुळाचारही केला जातो. प्रत्येक कुळानुसार तो वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. पौर्णिमा तिथी ही पूर्ण चंद्राची रात्र. त्यातही चंद्र हा सूर्याच्या तेजाने प्रकाशित होतो आणि याच सूर्याच्या सिंह राशीत आलेली ही पौर्णिमा तिथीला व्यक्ती भावनिक पाहायला मिळतो आणि सिंह राशीत येणाऱ्या पौर्णिमेमुळे याच भावना व्यक्त करणेही सहज शक्य होऊ शकतं. पौर्णिमा तिथी ही पूर्णतः दर्शक, स्पष्टता आणि परिवर्तन दर्शवणारी मानली जाते आणि म्हणूनच स्वतःवरचा विश्वास वाढवण्याचा उत्तम कालावधी म्हणता येईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे मांडू शकाल. हा कालावधी कलाकारांसाठी किंवा नेत्यांसाठी फायदेशीर असणार आहे.
तसेच सिंह राशी हृदयाशी देखील संबंधित असल्याने प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आणि नाती सुधारण्यासाठी देखील हा उत्तम कालावधी मानला जाऊ शकतो. जुन्या तसेच नकारात्मक नात्यांमधून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी देखील ही पौर्णिमा एक उत्तम संधी घेऊन आलेली आहे. तुमच्या मनावर जर काही मानसिक आघात झाले असतील तर त्यातूनही बाहेर पडण्यासाठी हा उत्तम काळ असणार आहे. त्यासाठी स्वतःला मात्र मेडिटेशनची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आत्मचिंतनातून सकारात्मक बदल घडवता येऊ शकतील. आता या सिंह राशीतील पौर्णिमेचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतात ते जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया मेष राशी. धार्मिक कार्यात मन रमलेले पाहायला मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता या काळात लाभते. तसेच मेष राशीच्या व्यक्तींना नवीन संधी सहज मिळू शकतील. वृषभ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. यांनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिक गणित सांभाळून जपून हाताळायला पाहिजे. मिथुन राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात यश मिळेल. प्रेमसंबंध चांगले राहतील. तसेच नवीन लोकांशी परिचय देखील होईल. कर्क रास आरोग्यासाठी हा उत्तम कालावधी मानला जाईल. या कर्क राशीच्या व्यक्तींना कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यांना मानसिक शांती उत्तम प्रकारे लाभेल. सिंह राशीच्या व्यक्तींनी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम कालावधी मानला जाऊ शकतो. यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या पडू शकतात. तसेच नवीन प्रवासही घडू शकतात. कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम कालावधी मानला जाऊ शकतो. नोकरीत नवीन संधी देखील उपलब्ध होतील. तुळ राशीच्या व्यक्तींना जोडीदारासोबत वेळ घालवावा असे वाटेल. तसेच वादविवाद टाळून व्यवसायात यशही मिळेल. वृश्चिक रास गुप्त शत्रूंपासून सावध राहावा हा मोलाचा सल्ला असेल. मानसिक शांततेसाठी मेडिटेशन योगा नक्की करा. तसेच खर्चही सावधानतेने करा. धनु राशीच्या लोकांनी नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम कालावधी असणार आहे. यांचे सहज मित्रत्वाचे संबंध बनू शकतील आणि प्रवासही यांना घडू शकेल. मकर रास करिअरमध्ये नवनवीन संधी मिळून यशही मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण कायम राहील आणि गुंतवणुकीसाठी देखील हा उत्तम कालावधी मानला जाऊ शकतो. कुंभ राशीच्या व्यक्तींना ह्या कालावधीमध्ये उत्तम निर्णय घेण्यास मदत होईल. नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता यांच्या बाबतीत नाकारता येत नाही. भाग्य या व्यक्तींच्या बाजूने असेल. मीन रास आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कामात अडथळे येऊ शकतात. संयमाने वागून सकारात्मकता अंगी बाणली तर यांना नक्कीच फायदा होईल. तर मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.